हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना? तर मी पण मस्त आहे आणि मग आय होप तुम्ही पण सगळे मस्त असाल, मजेत असाल. तर सकाळी सकाळी नायराला सोडून आले, त्यानंतर चहा पाणी झालं, त्यानंतर मग सगळ्यात अगोदर आज कपडे सुकायला घातले आणि त्यानंतर मग राहिले अर्ध्या चपात्या केल्या आणि थोड्या अर्ध्या पिठाच्या पुरणपोळ्या केल्या. कारण त्या दिवशी पुरणपोळी बनवलेली, तर त्यामुळं राहिलेलं होतं. मग ते वापरून आणि याला पण संपवून टाकलं, कारण आमच्याकडे सकाळी सकाळी पुरणपोळ्या केले की चहासंग त्यांचा नाश्ता अगदी मस्त होऊन जातो. कसं आहे ना, पुरणपोळ्या खायला सगळ्यांना आवडतं, पण बनवायचं म्हटलं की ना त्याचा खूप असा राडा होऊन जातो. म्हणून अर्ध्या पुरणपोळ्या बनवलेल्या होत्या आणि पुरण ठेवलेलं होतं, त्यामुळे मग त्याच्या पुरणपोळ्या केल्या आणि राहिलेली चपाती पण मस्त अशी गरम करून घेतली. आपण कष्ट करतोय कशासाठी? अन्नासाठी, आणि तेच फेकून द्यायचं चुकीची गोष्ट आहे ना. म्हणून आमच्याकडे चपाती राहिली असेल तरी पण मी ती गरम करून मी खाते किंवा घरातलं कोणीही खाऊन घेतं, पण फेकत नाही. शक्यतो तर नाहीच फेकत. त्यानंतर मग उद्या मार्गशीर्षचा गुरुवार होता, म्हणून मग मस्त असं मंदिर हे दरवाजा वगैरे पुसून घेतला, जेणेकरून उद्याचं काम थोडंसं हलकं होऊन जातं. आजच्या दिवसाला थोडंसं स्वच्छ करून ठेवलं की, आणि मंदिर पण साफ करून घेतलं. त्यानंतर देवांना आंघोळ घालून घेतली, कारण मला सकाळी लवकर पूजा मांडायची असते, त्यामुळे मग मी आधीच्या दिवशीच तयारी करून ठेवते. तर मी दरवाजा पण पुसून घेतला आणि लगेच देवांना पण आंघोळ घालून घेतली. मंदिर पण मस्त असं स्वच्छ वगैरे करून घेतलं आणि देवांना पण लगेच बसवून घ्यायचं आहे. त्यांना त्यांच्या त्यांच्या जागेवर बसवून घ्यायचं, म्हणजे मग टेन्शनच नाही राहत. दुसऱ्या दिवशीचं काम तेवढंच हलकं होऊन जातं, कारण की किती केलं, कितीही लवकर उठलं की नाही, ती घाई व्हायची ती होतेच. आणि मग आहे ना, घाई झाली की मग सगळी चिडचिड होऊन जाते. त्यामुळे आपण थोडंसं अगोदरच आपलं अरेंजमेंट केली की मग बरोबर होऊन जातं. तर आमचं मंदिर थोडंसं उंचावर आहे, त्यामुळे मग मी अशी वर चढून किचनवर चढून आणि मग नंतर देवाचं हे करायला लागतं. तर काही वरती असं केलेलं आहे मंदिर, त्यामुळे मग तिथे चढून मस्त असं देवांना आंघोळ घालून आणि खाली ठेवलेलं होतं. मंदिर पुसून घेतलेलं होतं. आता तिथे सगळ्यात अगोदर कपडा ठेवला, त्यानंतर मग हे जे आहे देवांचे फोटो वगैरे ते सगळे, मूर्ती वगैरे. तर काही घरांमध्ये ना अशी सवय असते, कुठेही गेलं की नाही की देवाची मूर्ती घे, देवाचा फोटो घे आणि आण, आणि घरात आणून आहे ना आपल्या मंदिरात ठेव. असं करत करत आहे ना खूप खूप म्हणजे खूप असे फोटो किंवा मूर्त्या खूप साऱ्या जमा केल्या जातात. पण मला असं वाटतं, आपल्याकडून ज्यांची जेवढी सेवा होईल ना, तेवढेच फोटो आणि तेवढ्याच मूर्त्या घरामध्ये ठेवावेत. जास्त ठेवण्यात काय अर्थ आहे? आपण जर त्याची सेवाच करू शकलो नाही, तर त्यांना फक्त आणून आणि ठेवून आणि काय उपयोग होत नाही ना तसं करून. मग त्याच्यापेक्षा आपण आपल्याला जेवढ्यांची सेवा करता येते, जेवढ्यांची पूजा नित्यनियमाने करता येते, मला असं वाटतं तेवढेच फोटो आणि तेवढेच मूर्त्या ठेवाव्या. विनाकारण आपण एखाद्या ठिकाणी गेलो आहे देवाच्या देवस्थळी, आणि तिकडनं आपण मूर्त्या आणतोय, फोटो आणतोय आणि घरात जमा करतोय, याला काही अर्थ नाही आहे. तर शक्यतो मला असं वाटतं की आपल्याकडून जेवढी सेवा करता येईल ना, तेवढेच फोटो आणि तेवढ्या मूर्त्या ठेवाव्या. तर तुम्हाला कसं वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा की मी चुकीचं बोलले की बरोबर बोलले. तर मी माझं जे काय मत आहे ते मांडले, तुम्ही देखील तुमचं मत नक्की मांडा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच तुम्ही जर माझे व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करायला पण विसरू नका. तर सगळ्या देवांना मी मंदिरात बसवून घेतलं. त्यानंतर मग सॉरी, भवानी आईची जी मूर्ती आहे तिचं मळवट भरायचा असतो, त्यामुळे मग तिथेच उभं राहून मी मळवट पण भरते, खाली घेऊन नाही भरायला होत. परत खाली वर चढ आहे ना, खूप पाय मग नंतर असे दुखायला लागतात, त्यामुळे मग मी तिथे एकदा वरती चढले की सगळं एकदाच करून घेते. तर मस्त असं देवीचा मळवट आता भरून घ्यायचा आहे. आणि हे बघा, देवीचा मळवट मस्त असा हळदीने आणि कुंकवाने भरते आणि मस्त असं ठेवते. खरोखर खूप सुंदर दिसतात नाही देवांच्या मूर्त्या. थोडंसं हळदी कुंकाची जरी हे केले ना, तरी त्यांना तेवढ्यामध्ये पण खूप सुंदर दिसतात. मला तरी असं वाटतं, खरोखर देवीसारखं स्वरूप कोणाचंच नाही आहे, पण खरोखर खूप मस्त वाटतं जेव्हा मळवट भरतो आणि हे करतो. तर मस्त असं देवीचं हे करून घेतलं, कारण उद्या गुरुवार आहे आणि सकाळी सकाळी माझ्याकडून तेवढी सगळी सेवा करणं होत नाही. सकाळी सकाळी डबा पण असतो, त्यानंतर मग पूजा पण मांडायची असते, इतर कामं पण असतात. त्यामुळे मग मी अगोदरच्या दिवशीच आहे ना मंदिर वगैरे स्वच्छ करून घेते आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी उठून फक्त पूजा मांडते. ते मस्त अशी भवानी मातेची जी मूर्ती आहे
तिचं मळवट वगैरे भरून घेतला आणि त्यानंतर 2ला 10 मिनटं राहिले होते. मला 2 वाजता नायराला शाळेत घ्यायला जायचं असतं. तर मी 2ला 5 मिनटं असताना किंवा 2 वाजता निघते. तर मग विचार केला 5 मिनटात बसून पटकन मी जेवण करून घेते, जेणेकरून माझं काय होतं की मग येईपर्यंत 3 वाजतात आणि मग 3 वाजता जेवलं ना की ॲसिडिटी होते आणि म्हणून डॉक्टरांनी लेट जेवायचं नाही असं सांगितलेलं आहे. तर आता मी निघालेले आहे जेवण वगैरे करून नायराला घ्यायला. त्यानंतर मग दुपारी येऊन थोडासा आराम केला आणि हे बघा हिला सकाळी उठवणं जेवढं पॉसिबल असतं ना, एकदम मस्त सकाळी ना एका आवाजात उठते, पण संध्याकाळी उठवता ना परेशान करून सोडते. आणि मग नंतर संध्याकाळच्या जेवणाचा बेत होता मस्त अशी भरलेली शिमला मिरची, वाटाणा भात आणि त्याचबरोबर करायची आहेत भाकरी. तर मस्त अशी भरलेली शिमला मिरची बनवलेली आहे. आणि कसं असतं ना, ज्यांना म्हणजे ना जेवण कितीही चवीचं बनवा, किती मन लावून बनवा, आपण आपले पूर्ण 100% देण्याचा जरी प्रयत्न केला की नाही, तरी कोणी ना कोणी अशी व्यक्ती असते घरामध्ये की जी आहे ना त्या जेवणाला नाव ठेवल्याशिवाय तिचं पोटच भरत नाही. असो काही लोकांना सवय असते, त्यामुळे कोणाच्या सवयी आपण बदलू शकत नाही. तर तुमच्या घरात कोणी आहे का असं की जे जेवणाला नाव ठेवतं, बिना नाव ठेवतं त्याचं पोटच भरत नाही? असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. तर मस्त अशी शिमला मिरची माझी भरलेली बनवून झालेली आहे. तर शिमला मिरचीची रेसिपीचा व्हिडिओ पण मी नक्की लवकरच अपलोड करणार आहे. तर तुम्हाला आवडत असेल तर नक्की अशी एकदा तरी बनवून बघा. खरोखर सांगते खूप म्हणजे खूप टेस्टी होते. तर दुसरीकडे मी लगेच वाटाणा भात ठेवलेला. तर आज मी वाटाणा भात पातेल्यात बनवलेला आहे, कारण आमच्या सासूबाईंना कुकरमधला वाटाणा भात आवडत नाही, त्यामुळे मग मी आज पातेल्यामध्ये बनवला. आणि मला शक्यतो कुकरमध्ये आवडतो बनवलेला, कारण तो खूप लगेच थंड पण होत नाही, जास्त वेळ गरम राहतो. का आता तर थंडीचे दिवस आहे, त्यामुळे थंडगार झालेलं जेवण खायला कंटाळा येतो. आणि प्लस तो कसं एकदा कुकरला लावला ना की मस्त असा शिजतो पण, आणि घडी त्याला हलवावं पण लागत नाही. त्यामुळे ते तांदूळ जे आहेत ना ते जास्त अख्खे राहतात, ते जे तुकडे होत नाहीत, कारण त्यांना जास्त हलवावंच लागत नाही. तर मग आता मस्त वाटाणा भातला फोडणी देऊन ठेवली आहे. आता दुसरीकडे लगेच भाकरी करायला घेते, जेणेकरून लवकर होईल, कारण नायराचा अभ्यास पण घ्यायचा आहे, तिची परीक्षा आहे. आणि आमच्या यांना नाईटला जायचं असतं, त्यामुळे मग थोडंसं लवकर स्वयंपाक करून द्यावा लागतो. त्याच्यानंतर मग नायराचा अभ्यास घेऊन मग जेवण करायचं असतं. त्यांचं जेवण ते करून जातात आणि मग आम्ही बाकीची जे आहोत ते नंतर जेवायला बसतो. म्हणून मग सगळ्यात अगोदर स्वयंपाक करून घेते, त्यानंतर मग नायराचा अभ्यास घेते. तर सध्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत आणि आपल्या मुलांकडे आपण लक्ष देणं तर सगळ्यात जास्त जरुरी आहे. त्याच्याशिवाय त्यांचं भविष्य कसं घडणार ना. सध्याची परिस्थिती तर आपल्याला माहिती आहे, किती कॉम्पिटिशन आहेत जगामध्ये. तर मस्त अशा भाकरी वगैरे करून घेते आणि फायनली रात्री 11:30ला झोपले. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.